तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे 4 गडदे राहिलेत. मित्रांनो, आता मी तुम्हाला झाड तोडून देतो. असं तोडणार आहे की ह्याचे 2 तुकड्यामध्ये डिवाइड होणार आहे. खवले त्याला पाण्यात टाकली की पकडा खायला. तर नमस्कार मंडळी, कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर आज आपण जाणार आहोत गडदे लावायला. अक्षराने नवीन गडदे आणला नाही, तर त्याची टेस्टिंग करायची आपल्याला. बघूया त्या गडद्यांमध्ये किती खेकडे भेटतील. आता तुम्हाला ते गडदे दाखवतो नवीन, तिकडे मागे अक्षराने ठेवला नाही. तर चला आता जाऊया तिकडेच. तिकडे बघू शकता अक्षरात आपला गडद्यांची तयारी करतोय. खेकडे टाकला नाहीत गडद्यात. आपली शेतातली खेकडे टाकलीस ना, तर टाकून झालेत शेतातली खेकडे. आणि बघू शकता नवीन कोणते कोणते त्याच्यातले टोटल किती आहेत. 6 गडदे. 6 गडदे घेतला नाहीत म्हणजे तुफानी खेकडी भेटणार आहेत. काय लय चिक्कार खेकडी भेटणार आहेत आज आपल्याला. तर बघू शकता हा इथला गडदा आणि हा वाला गडदा. तर हे 2 गडदे फक्त नवीन आहेत आणि बाकीचे आपले जुने गडदे आहेत. तर फायनली आता आपण चाललो आहे नदीवरती. तिकडे बघा गडदे लावला नाहीत त्या मोठ्या बांबूला आणि मस्तपैकी आता चाललो आहे खाली. काय बघू शकता किती गडदे आहेत. 6 गडदे आहेत. आता ते लावायचे आहेत खालती नदीवरती जाऊन. तर चला आता जाऊया नदीकडे. चला जाऊया. अक्षराला इकडे चालला यायचं आहे. आता आजूबाजूचं तुम्हाला नेचर पण मस्तपैकी बघायला भेटेल पावसामुळं एकदम. आणि नदी पण बरेच दिवस बघायला नाही भेटली, आता ती पण बघायला भेटेल आपल्याला. बघू शकता सध्या संध्याकाळचं वातावरण आहे आणि आम्ही चाललो आहे खालती गडदे लावायला. उद्या सकाळी काढले जातील गडदे, आज लावलेत तर 6 गडद्यांमध्ये चेप खेकडी भेटतील असं वाटतंय. आता उद्या समजेलच आपल्याला किती खेकडी भेटत आहेत ती. बघू आता. आणि अवतीभोवती बघू शकता मस्तपैकी हिरवगार परिसर आहे. एक नंबर परिसर आहे बघू शकता. इकडं आलेलंच काय भाजी न्यायला? नाही ना. तर अक्षादा बोलतोय की आज नवीन जागेवरती जायचं आहे गडदे लावायला. आता बघूया कुठली नवीन जागा आहे ती. आपण बघितले हो की नाही काय माहिती नाही. आणि तिथं जर आपण गेलो नसेल तर तुम्हाला पण एक नवीन जागा बघायला भेटेल आज. तर बघू शकता एकदम मस्तपैकी जंगलासारखं वातावरण झालं आहे. जंगल टाईप एकदम पूर्ण जंगलासारखा माहोल. नाही तर उन्हाळ्यात एकदम सगळा एकदम चकाचक दिसायचा. कायच नाही, एकदम सगळा सुका. तर अक्षरादा भिजणार असतील ना? हो, आज भिजायला लागेल. नवीन जागा आहे ना, नवीन शोधायची. आणि आपला शिरप्या डाऊन कुठं आहे? कोकणचा फुसक्या डाऊन गायब आहे काय? वाड्याकडे गेलाय गडी बोलतोय. कोकणीला पण आला इकडं. हो काय? तर आता आलो आहे आपण नदीकडं. हा शिरप्या यांचा शेत इकडं बघू शकता एकदम हिरवागार मस्तपैकी झाला आहे. वरच आहे तिकडं. हो काय? मग वरच तिकडं इकडं असेल नदीवरती. तर बघू शकता मस्तपैकी हिरवीगार शेती आजूबाजूची. सीन कडक आहेत, एक नंबर आहेत. आता आलो आहे फायनली नदीवरती. इकडं वरच तो काय पुलावरती आहे. फायनली नदीवरती आलो आहे आता. आणि तुम्हाला आता सिनरी थोडीशी नदीची दाखवतो आणि डायरेक्ट आपण जाणार आहोत आता जिथे गडदे लावायचे आहेत. अक्षराने नवीन जागा शोधला नाही, तिकडं जायचं आहे डायरेक्ट. आणि ते गडदे लावतानाची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. हा बघा आपला वरद द डॉन, कोकणचा अस्सल डॉन आलेला आहे तो बघा तिकडं मागं आहे. आणि ही आपली नदी. आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. थोडा पाणी कमी झालं आहे आता नदीला. नदीचं पाणी खूपच कमी झालं आहे, पण स्वच्छ आहे आता पाणी लय. आणि वरद भाय कसा आहे? खतरनाक. तर इकडं बघू शकता पाणी एकदम कमी झालं आहे आणि आपले माणसं चाललेत गडदं लावायला त्या पाण्यात. खूप या जागा शोधलेली आहे. वरदनी नवीन घेतला नाही काय? नाही, जुने आहेत. नवीन अक्षराने स्वतःकडेच ठेवला नाही गडदे मैं नाही दूंगा. तर बघू शकता एकदम क्लासिक सिनेमॅटिक व्ह्यू पण दिसतोय वरचा ढगांचा बघा. आणि या साईडचं पण पाणी बघू शकता कमी झालं आहे. मागच्या जर व्हिडिओ बघितलात आणि ही व्हिडिओ बघितलीत तर लय डिफरन्स दिसेल तुम्हाला. पाणी बघा, पाणी खतरनाक. नाल्यातनं अजून पाणी जात आहे. त्या कोपऱ्यातल्या नाल्यातनं पण जात आहे पाणी अजून. चलो बाय उधर जाना आहे पहिलीकडे. तर आमच्या गावात म्हणजे बऱ्याच जणांच्या तिकडे जागा आहेत रानात. तर तिथलीच एक जागा म्हणजे पहिलीकडची जागा. तर आता तिकडंच चाललो आहे आपण. मागच्या वेळेला वनभोजन पण त्या साईडलाच केलेलं.
विहिरीच्या इथे त्याला तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. ही तिकडे जाते ती पहिलीकडची जागा आणि आपली मंडळी इकडून चाललेत. त्यांना वाटलं की जागा नसेल त्यामुळं आता इकडनं जंगलातनं चाललेत. बघा एकदम रान माणसासारखी चाललेत. वरत दोन गडदे लावणार आहेस. छत्री पण नाही आणलीस वरत. भिजणार आहो आपण समजला पाऊस आला तर बघा इकडं गवत बघा कसला झाला आहे खतरनाक. खत्री गवत झाला आहे आणि त्या गवताच्या बाजूबाजूने जरा जागा आहे तिकडनं आम्ही चाललो. तर पुलाच्या खाली अक्षादाने बरणी लावली. ती ज्यानी पण काढले नसेल ना च्या मारीत ज्यानी पण खेकडी घेतला नसतील ना त्याच्यावरती ओंबट स्वाहा असा अथर्वनी केला नाही. पण तो आला नाही आहे. ओंबट स्वाहा करून झाला आहे तो. अथर्व भाई आता आले नाहीत आज पण अथर्व भाईचा आपण आठवण तर काढलेच आहे. तर आता तिकडे बघू शकता अक्षादा एकदम पुढे बेगीन जातो आहे आणि आता तिथं गडदा लावल. तर आता जरा अक्षादा तिकडं मेन आतमध्ये उतरला आहे. बांधावरनं आतमध्ये गेला आहे. तर आतमध्ये जाण्यासारखी जागा नाही त्यामुळं गडदे लावायची जागा दाखवू नाही शकत. पण तुम्हाला उद्या खेकडी नक्की बघायला भेटेल. सकाळी आम्ही येणार अक्षादा आणि मी. वरत तर काही येणार नाही कारण की वरतचा कॉलेज आहे तर वरत कॉलेजला जाणार. तर उद्या तुम्हाला बघायला भेटेल खेकडी. असं नाही की तुम्हाला आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायची आहेत. जर बाकीच्या जागा आहेत ना त्या तुम्हाला दाखवणार मी. ज्या दाखवायला भेटतील ना ते दाखवणार. इथं आता आतमध्ये जाताना येत आहे त्यामुळं गेलो नाही पण नक्कीच दाखवणार. तर हे दोन नवीन गडदे आहेत तर ते आज लावायचे आहेत आणि उद्या तुम्हाला बघायला भेटेल. उद्या म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा की गडद्यानं खेकडी किती भेटतायत ती. फक्त ती उद्याची व्हिडिओ असेल. ही वेगवेगळ्या दिवशी आम्ही म्हणजे आता संध्याकाळी आलो तर गडदे लावणार आज आणि सकाळी काढायला येणार. मग सकाळी खेकडे भेटणार ते तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओमध्ये. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर इकडे बघू शकता लांबून दाखवतं आहे इथं अक्षादा लावतोय गडदा आणि पाणी पण बघू शकता नदीचं एकदम स्वच्छ पाणी आहे. तर इथं आता लावून झाल्याच्या नंतरला इकडे बघू शकता आता आम्ही जाणार आहोत. हा वरत काहीतरी इकडे करतोय काठीनी आणि तिकडे बघू शकता मस्तपैकी सिनरी आहे सध्या इकडची गावची आपल्या. काय दाखवतोय कराडे लाठीबाजी. तर बघू शकता आमच्याकडं लाठीबाज आला आहे कोणतरी एकदम जँकुंगली आला आहे खाट. तर आमच्या गावातला समुरा आहे दाखव फिरव. खतरनाक समुरा आहे बघू शकता. आता उडून दाखवाल आपल्याला हवेत. अरे झाडात उडू नको पाला उडवतोय नुसता झाडांचा. काय रे समुराय दादा निघाला पण तो. तर समुराय आता थकला आहे बघू शकता. समुरायची काठी काय जादूची काठी कामाची नाही जास्त. मला वाटलं जरा समुराय उडून दाखवल पण गडी काय नाही उडत. आता समुराय इथे आहे तो आता तिकडे लगेच जाईल गायब होऊन. बघा आता आ गया है और अपना अक्षादा भी आ गया है वहाँ पे. तर बघू शकता आता आपल्याकडे 4 गडदे राहिलेत. माझ्या हातात 2 आहेत आणि अक्षादाच्या हातात 2 आहेत. 2 गडदे इथं लावून झाले. तुम्हाला दाखवायला नाही भेटला जरा लांबून दाखवायचा प्रयत्न केला पण आता आपण तिकडे जाणार आहोत. आता कुठं जायचं आहे तिकडे वरती जायचं विहिरीच्या इकडे. तर आता तिकडे तुम्हाला बघायलाच भेटेल गडदे लावताना. तर चला आता जाऊया. तेच हां फायनली आपण आता बंटीदाच्या विहिरीच्या इथं आलो आहे. तर इकडचा नदीचा परिसर दिसतोय ना तर इथेच वनभोजन केलेलं आपण मे महिन्यात. तुम्ही म्हणजे ती वनभोजनाची व्हिडिओ मी आय बटनमध्ये टाकले तर ती तुम्ही बघितली असाल. तर इथेच आम्ही वनभोजन केलेली. इथे मस्तपैकी चटया वगैरे अंतरलेला तिकडे चूल वगैरे केलेली मस्तपैकी आणि त्याच्यावरती मस्तपैकी चिकन भात करून आम्ही खाल्लेला. तर आता तिकडे बघू शकता त्या साईडला अक्षादा गेला आहे तिकडे. तर तिकडे गडदे लावतो आहे. जास्त आहे काय पाणी कमी आहे. साईडने पाणी कमी आहे पण मधल्या साईडला गेलात ना तर जास्त आहे पाणी. तर वरत पण तिकडे जातो आहे आणि तिकडे बघा अक्षादा ऑलरेडी गेला आहे. झूम करून बघा त्या साईडला तिकडे बघू शकता. तिथं आता गडदा लावला नाही आणि आम्ही खूप लांब आहोत तिकडून. पाण्यातून गेला आहे तो. आम्ही काय पाण्यात जाऊ शकत नाही सध्या. नाही वरत कुठे झाडावर चढतो आहे काय माहिती. तर इकडे बघू शकता झालं आहे त्याचा ऑलरेडी लावून आता एक गडदा. आता इकडे आम्ही ते 2-3 गडदे ठेवलेत ते बाकी आहेत आणि इकडचा नदीचा परिसर बघू शकता एक नंबर आहे. वरती पारंब्या वगैरे पण दिसतील तुम्हाला झाडाच्या.
आणि शांत परिसर आहे सध्या. काय आवाज नाही, काय नाही, एकदम शांत परिसर. तर आता आपण इकडून जाणार आहोत, विहिरीच्या इकडून पुढे जायचं आपल्याला. रस्ता आहे चांगला, रस्ता नाही आहे काय, अक्षराने केलेला रस्ता आहे, बघू शकता. एकदम खाली वाकून वाकून जायला लागते, डेंजर असा रस्ता. वेलीच वेली आहेत सगळ्या. और अभी हम खुफिया रास्ते में हैं. ऐसा खुफिया जंगल, कौन सा जंगल है ये? हाँ, अमेज़ॉन घाटी का जंगल है. और देख सकते हैं हम कैसे कूद फांद के यहाँ से वहाँ पे जा रहे हैं. देखो रस्सियाँ भी लाई है ताकि हम बच सकें. अभी सर्वाइवल मोड में हैं हम. तो कई अनगिनत हमें जानवर यहाँ पे देखने को मिलेंगे. जैसे कि ये चल रहा है, ये आगे सामने मेरे देख रहे हो, नीला कपडा पहन के जानवर. तर बघू शकता मगाशी त्या साईडला होतो, त्या साईडला तिकडे एकदम विहिरीच्या इकडे. पण आता आपण इकडे आलो आहे. 2 गडदे तिकडे लावून झाले. आता इकडं तर बाकीचे राहिलेत 2 गडदे तिथे लावायचे आहेत. इथे एक ठेवलेला आहे आणि अक्षदा घेऊन गेला. वरत काहीतरी करतो आहे पाण्यात रस्सीने. तर इकडे बघू शकता वरत एकदम मस्तपैकी बसला आहे. आणि तिकडं अक्षदा बघा एकदम कडेकडेने तिकडे गडदा लावायला जातो आहे. पाणी खूप आलं आहे तिकडं, बघू शकता. त्याचे पाय पूर्णपणे गेलेत पाण्यात. पण भिजणार नाही गडी, कारण की त्याची हाईट पण तेवढी आहे, त्यामुळे तर भिजूच शकत नाही तो. तर तिकडं कोपऱ्यात गेला आहे. आणि आपला वरद काय सांगू शकतोस? तू पण जा पाण्यात का? नाही बोलतोय, पडशील जाशील नाही तर पाण्यात डायरेक्ट. तर इकडं आता गाडदा लावायचं काम चालू आहे. तिकडं बघू शकता अक्षदा करतो याचा. झूम करून दाखवतो तुम्हाला. लांब आहे तो आमच्यापासून. आणि पाणी पण बघा सध्या कमी आहे नदीला पाणी, पण तिकडं अक्षदा गेला तिकडं थोडं आहे पाणी. तर मित्रांनो, आपल्याला एक जंगलात हा असा वेगळाच प्रकारचा झाड दिसलेला आहे. तर असा 1 2 3 4 5 7 पार्टमध्ये डिवाईड आहे. तर हा कुणाला जर ह्याची माहिती असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ उंच म्हणजे मग कुठला झाड आहे तेच विचारतोय ऑडियन्सला. सांगा कमेंट करून, कमेंट बटन खाली आहे. तर बघू शकता वरती बघा केवढा उंच झाड आहे. तर झाडाच्या स्ट्रक्चरवरनं ओळखा की कोण आहे. असं तोडून दाखवू. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला झाड तोडून दाखव असं तोडणार आहे की ह्याचे 2 तुकड्यामध्ये डिवाईड होणार आहे. चला दाखवतो आता. शक्ती आले. वरद अक्षराला गाडदा पाहिजे. गाडदे इथे यायला पाहिजे. करंगलीन नाही, तिथपर्यंत जायला पाहिजे. स्पीड आहे कडक, डायरेक्ट हातात. वरद भाई का नाम नहीं है कहाँ पे, नाम लेते व्हिडिओ व्हायरल हो जाता है फिर. तर इकडं बघू शकता, इथं आता अक्षदा लावतोय. तिकडे गडदा लावून झाला एक, आता इकडं राहिलाय. आणि अजून किती गडदे राहिले वरद? एकच बाकी आहे. तर एक गडदा बाकी आहे. आता तो थोड्याच वेळात आपण लावणार आहोत. सध्या काळोख पण होत आला आहे. तर आता ज्या ठिकाणी आहोत तिथं आता सध्या अंधार, म्हणजे आता संध्याकाळचं वातावरण असल्यामुळे थोडा तुम्हाला अंधुक दिसत असेल. आणि प्लस आहे तर झाडं बिडं बरीच आहेत ना, त्यामुळं थोडा काळोख दिसतो आहे. पण आता जरा बाहेर जाऊ त्यावेळेला थोडा उजेड येईल असं वाटतं. आणि सकाळी पण जरा असाच वातावरण असेल एकदम, कारण की ते एकदम पहाटे उजेड पण नसतो. 6 वाजता आम्ही येतो या साईडला गडदे वगैरे काढायला, तर तेव्हा पण असाच असेल. त्यामुळे थोडा समजून घ्या आपल्या व्हिडिओला. आणि आता बाहेर गेल्यावरती तुम्हाला मस्तपैकी चांगली व्हिडिओ बघायलाच भेटेल. आता एकच गडदा राहिला आहे. तो एक गडदा लावून झाल्याच्या नंतरला आपण सरळ नदीच्या मार्गाने घरी जाणार आहोत पुलावरतून. आता तिकडं अक्षदा आहे, तो लावतो आहे. अजून एक गडदा राहिला आहे फक्त, तो आता बघूया कुठे लावायचा आहे. वरद भाईनी पाय धुवून घेतला नाहीत मस्तपैकी, जरा चिखलात त्याचे पाय
माकलेले चिखलाने, त्यामुळं काय रे गडी. चप्पल धुवून घेतले. तर वरद भाई आपल्याला आता झाड तोडून दाखवणार आहे परत एकदा. कुठचा तोडला आता? हा तोडला ना. आला कसा काय तो? त्याला जॉईंट केली. जॉईंट केलीस परत. आपली आता लास्टचा गडदा राहिलाय तो आता लावायला चाललोय आपण. चल काटेरी झाड आहे तो वरच असाच का ठेवला. तर या साईडला आलोय आता आपण अंतिम गडदा लावायला. चला पुढे चल. आणि इकडे नदीचं पाणी पण बघू शकता आजूबाजूला. सध्या एकदम झाडी जास्त झाली आहे आजूबाजूला. ती काय आता असणारच कारण की पावसाळा पण आहे, त्यामुळं. शेवटचा गडदा अक्षदा इथं लावतोय. तुम्हाला तिथून वरतून दाखवतो. आंबा अलबी पण आली तिथं. इकडं बघू शकता. हाच तुम्हाला आता गडदा नीट बघायला भेटेल लावताना. दगडांचा सेटअप केला ना अक्षदाने, तुम्हाला दिसत असेल एकदम ट्रान्सपरंटली दिसतं कारण की पाणी पण एकदम शुद्ध आहे, एकदम क्लीन पाणी आहे. हा गडदा लावायचा आहे आणि इथं झाड आहे मोठाच्या मोठा, त्याच्याच कडेला लावतोय कारण की कडेला खेकडे भेटण्याची शक्यता जास्त असते. गडदा पाहिजे तर टाकू. सो आता फायनली लास्ट गडदा आपला लावला जात आहे. अल्बी बघा मित्रांनो, कोकणातली अळबी दाखवा आम्हाला बरं का. दाखवा. ही जास्त अशी दिसत नाही कुठे, आजच आले. अल्बी आहे पण ही जादुई अल्बी आहे. त्याची मी पाण्यात टाकेन. ह्याला खायला एक मोठी खवल येईल. रुको जरा सबर करो. तर वरद बोलतोय की वरदला ही अळबी दिसलेत तर तो जादुई अळबी बोलतोय. पण आपली अळंबी असतात ना तर ती आता हिच्यावर मी जादू टोना कमी टायमासाठी असतात आणि त्या टायमाला भेटले तर चांगलंच असतं, मस्त लागतात एकदम खायला. हे आता तुम्हाला खवल. खाल्लीस की नाही अळबी वरद? हां खाल्ली. खाल्ला नाही वरदनी, सुकटीत टाकून खाल्ला नसेल एकदम मस्तपैकी. तर मित्रांनो, आपलं अक्षदा आता गडदा लावत आहे. तवसर मी तुम्हाला दाखवतो की मासा कशा खवल पकडले जाते. तर मी सर्व पहिले हा जादुई पान घेईन, ह्याला जादू टाकीन. आली जादू. आता इकडं पाटणे या तर मासा दाखवतो तुम्हाला पकडून. खवल आहे त्याला पाण्यात टाकली की पकडाय खायला. टाकलं ही बघा आली बघा. ही बघा काटावर दिसत असेल तुम्हाला. हा केवढी आहे बघा ही बघा. आता हिला मी सोडून देतो परत. फायनली आपला गडदे लावून झालेत सगळे. 6च्या 6 गडदे लावून झालेत आणि आता आपण चाललो आहे आपल्या परतीच्या प्रवासाला घरी. आता नदीच्या इकडून जाणार आहे. तुम्हाला आता ब्लॉग कंटिन्यू चालूच ठेवणार आहे जेणेकरून तुम्ही जे आजूबाजूचं सीन आहेत ते बघू शकाल. सध्या काळोख होत आला आहे, आता संध्याकाळचं वातावरण आहे त्यामुळे बघू शकता थोडा अंधार दिसेल तुम्हाला आजूबाजूला. आणि ही आपली नेहमीची वाट पहिलीकडे जाण्याची. इकडून बघू शकता या साईडून मागून आपण आलो आणि आता इकडे आपण नदीकडे जातो आहे परत. ज्या वाटेने आलो त्याच वाटेने रिटर्न जातो आहे. आता तुम्हाला ती विहीर पण दिसेल जिथे आपण पार्टी वगैरे केलेली, म्हणजे वनभोजन केलेलं. पार्टी नाही बोलू शकत त्याला, वनभोजन केलेला. तर फायनली आता आपण त्या विहिरीच्या इथं आलं आणि विहिरीच्या इथून थोडाच 1-2 मिनटाचा रस्ता आहे. म्हणजे तो 1-2 मिनटाचा रस्ता गेला की आपली नदी येते. आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. बघू शकता इकडे. आणि इकडे आपले गडी चाललेत रिटर्न. ही विहीर बघू शकता बंटी जायची. मगाशी आपण इथं चाललेलो गडदे लावायला. गडदे लावून झालेत. आता रिटर्न चाललो आहे आपण आपल्या घरी. नको. तर मंडळी सध्या सकाळ झाल्या. आता आलो अक्षदाच्या इथं. अक्षदाने छत्री वगैरे घेतला नाही आणि आता आपण चाललो आहे खालती नदीकडे जायचं आहे. गडदे जे लावलेले आपण 6 गडदे लावले ते काढायचे आहेत. तर चला जाऊया आता तिकडेच. खेकडे किती भेटत आहेत ते बघू आज अक्षदाला. इकडं अक्षदा आहे मागं. तशा अक्षदाला भेटतात खेकडी बरीच, पण आज बघूया 2 नवीन गडदे आहेत. नवीन गडद्यांमध्ये काय करामत झाली ते बघायला भेटलं आज. नाही येत का लगेच, तरी पण बाकीचे 4 आहेत ना त्याच्यात तरी येईल. खास विहिरीच्या इथं आलो आहे आता आणि विहिरीच्या इथून आता आपण लवकरच पोचणार आहोत जिथे आपण गडदी लावली आहे तिकडं. तर आता आलो आहे नदीच्या इथे. इकडे बघा पाणी तेवढाच आहे अजून आणि तसाच स्वच्छ आहे. बॅक कॅमेऱ्याने बघा तुम्ही. हे बघा तसाच आहे आणि तसाच क्लीन पाणी आहे अजून.
काल पण बघितलेला. तर चला आता जास्त वेळ वाया नाही दौडायचा, आपल्याला जायचं आहे. तर चला जाऊया पुढे आपण, नंतरला येताना करू व्हिडिओ अजून. इकडं बघा मस्त दिसते सकाळ सकाळ. आता आपल्याला या वाटेने जायचं आहे तिकडं, काल गेलेलं तसा. आपल्या रानातल्या छोट्या छोट्या वाटा आणि त्या छोट्या छोट्या वाटेमधून आपण जातो आहे. सध्या आपण त्याच्या विहिरीच्या इथे. आता विहीर जवळ आले, आता तुम्हाला गडदे काढतानाची व्हिडिओ पण बघायला भेटेल थोड्याच वेळात. तिथं बघू शकता वारूळ आहेत, मुंग्यांचे वारूळ आहेत हे. शांत सन्नाटा आहे एकदम आजूबाजूला. इकडे बघू शकता खालीच नदी तुम्हाला बघायला भेटेल. एकदम क्लीन दिसणार नाही कारण की आजूबाजूला झाडी जास्त आहे ना, त्यामुळं. अक्षराने काठी घेतला नाही, पाण्यातनं चालायला बरं वाटतं म्हणून. ती बघा त्याच्या हातात काठी आहे. तर आलं फायनली, बघू शकता या विहिरीच्या इथं काल आपण आलेलो. पण त्या विहिरीच्या इथून आपल्याला पुढे जायचं आहे जरा. आधी पुढचे गडदे काढायचे आहेत, नंतरला विहिरीच्या इकडं लावलेला काढायचं आहे. लांब लांब गडदे लावले ना ते काढतो आहे, आणि नंतर तिकडचे जवळजवळचे काढू. त्या विहिरीच्या इथले काही जवळच आहे. आता सध्या आम्ही इकडे जरा विहिरीच्या पुढं आलो आहे. पुढं पण लावलेले, तिकडं बघू शकता अक्षादा आहे मागे. आणि म्याव म्याव पण आवाज येतो आहे तिकडं वरती मोरांचा. जोरात जोरात आवाज येते. बघायला भेटला कधी तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. आता बघू शकता इकडे आलो आहे. इथं आता आपले गडदे लावलेले आहेत, तर ते काढायचे आहेत. त्या मध्ये मध्ये लाजळ पण आहेत बघा, इथं लागतात काटं त्याचे. तर फायनली आता आपल्या जागेवरती आलो आहे, जिथे आपण शेवटचा गडदा लावलेला तो झाड बघा तो तिथं आहे, जिथेच काल आपण उभे होतो तिथे लावलेला आहे. हा बघा इथे बरोबर या झाडाच्या खाली गडदा लावलेला आहे. आता तो काढायला लक्षात आला आणि बघूया किती भेटतात त्याच्यात. खोलणार ते एकदम खोलणार काय असं आहे, थोडे थोडे नाही. बघा इकडे अक्षरशः इथं दगडी लावला नाहीत आजूबाजूला, जेणेकरून तो गडदा वाहून जायला नको म्हणून, आधार म्हणून त्याला लावला नाही. आणि आता काढतोय गडदे. इकडे बघा पाणी बघा नदीचा कसा वाहतोय, आवाज पण येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडला. काढला नाही तर आहे खेकडा, पण बारीक आहे. तर गडदा आलेला आहे आपल्याकडे, बारीक खेकडा आहे याच्यात. तो का आता सध्या बाहेर येणार नाही याच्या, आज फसला आहे तो, नंतरला बघायला भेटला. आता अक्षरा जरा पुढं जातो आहे, बघू शकता झूम करून. खूप लांब गेला आहे तिकडं तो. तिकडचे गडदे आहेत ते कोपऱ्या कोपऱ्याने पाणी कमी असतं ना, त्यामुळे त्या साईडून तो काढायला गेला आहे तिकडं. आपल्याला जरा पुढं जायला लागेल आता, जरा खाली बघून बघूनच जायला लागणार आहे. ते बघा अक्षराच्या हातात 2 गडदे आहेत, ते घेऊन येतो आहे तो कडेकडेनी. आणि तो आला की आता आपण तिकडं पुढं जाऊ. इथं आपला गडदा ठेवला. आता त्या साईडला तिथे काय विहीर आहे, तर तिकडेच जायचं आपल्याला. ते 3 गडदे आपले काढलेले आहेत आणि अजून 3 गडदे बाकी आहेत. तिकडं अक्षरा गेला आहे गडदे आणायला, त्या साईडला गेला आहे परत एकदा. सॉरी गडदे नाही, छत्री आणायला गेला आहे, छत्री राहिलेली त्या साईडला. तो बघा आता येईल तिकडून. सध्या आता उजेड पण आला आहे, त्यामुळे असं क्लिअरली दिसत असेल तुम्हाला. तो बघा आला अक्षाद आपला. चला जाऊया आता. तर चला 4 गडदे झालेत काढून. आता पुढं आता इथं स्वप्नीलाची जागा आहे, तिथं जायचं आहे. थोडी वाईज भेटलेत, बघूया आता त्या पुढच्या गडद्यात तरी एकदम जाडी भेटलेत की नाही. तर स्वप्नीलाच्या इथे लावलेत ती, जर भेटले असतील तर चांगला होईल, जरा मजा येईल जरा. बघूया.
आता पुढे गेल्यावर ते तुम्हाला बघायलाच भेटतील. त्या बाकीच्या 3 गडद्यामध्ये भेटलेत ती काढून दाखवणारच आहोत तुम्हाला थोड्याच वेळात. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आता आलो इथे बघू शकता मागे खाली इकडे नदी आहे, दिसते की नाही का माहिती नाही, पण आहे इथं खाली नदी. आणि आता इथं समुद्राच्या जागेच्या इथं आलो आहे. तर इथं एक लावलं आहेस ना जवळ. तर ही बघू शकता ही इथं मागं आहे ती स्वप्निलाची जागा आहे. आणि इथंच आम्ही काय केलं की गडदे लावलेले आहे. ते बघा इथून खाली जायला जागा आहे ना, तिथून अक्षादा जाणार आहे. इथं बघू शकता मागे तुम्हाला वाळू दाखवलेली ना मगाशी, तेच आहेत ते. अक्षादा गेला आहे तिकडं. आता जे शेवटचे 2 गडदे आहेत ते काढतो आहे तिकडून. टोटल आपले 4 गडदे काढून झालेले आहेत. बघू शकता इथे काठीला लावला नाहीत त्यांनी, असतील काय त्यात. तर हाय त्याच्यात बोलतो आहे. बघूया आता तुम्हाला काढून तर दाखवू सगळं. ते आता गडदे साफ करायला लागतील त्यावेळेला तुम्हाला एकात करताना बघायलाच भेटेल ते. चला आता इकडं नदीच्या इकडं जायचं आहे आपल्याला. तिथं आपण काढू गडद्यातून खेकडी बाहेर आणि दाखवू तुम्हाला. बघूया 6 गडदे लावलेले, प्रत्येक गडद्यात किती खेकडी आहेत ती बघायला भेटेल आता. आहे काय त्याच्यात? एक हाय. कुठल्या ह्याच्यात ठेवणार आहे? त्या नवीनमध्ये तर बघू शकता तुम्हाला दिसेल आता आत जाताना. तो बघा गेला बऱ्यापैकी मीडियम साईजचा होता. हे बघा जवळून शिंगटी आहे एक, तिला टाकतो. ती काय नेणार नाही आम्ही, ती चुकून आले त्या ह्याच्यात. काय खेकडा आहे ना, हो ह्याच्यात पण आलेत. आता ह्याला ओपन करायची आहे. तर ह्याच्यात 2 खेकडी आहेत. बघूया केवढी जाडी आहेत. गेला बघा एक, पटकन जातील त्यामुळं बघा दिसत आहेत काय. आला काय? 3 आहे. हां 3 आहे. 3 आहेत का? ती लपून राहतात ती काय दिसत नाही. गेला एक, अजून एक गेला. पटकन दिसणार नाही तुम्हाला, आम्ही टॉपात दाखवू नंतरला. आणि तिकडं बघू शकता तिकडं ते बाबा पण आलेत गुरं चरवायला. हा गडदा आहे आपला. या गडद्या सगळी खेकडे असणार आहेत. आता बघूया याच्यात किती आहेत. हे 2 तर खोलून झालेत, आता 3रा. तर ह्याच्यात पण आहेत 2. हा बघा गेला. हा पण आहे चांगला मीडियम साईज गडी. अजून आहे सेम साईज. बघूया हा पण असा होता. आता बघूया काय नाही ह्याच्यात, बारीक खेकडा आहे ह्याच्यात पण. तो बघा जाते बघा सगळी. 2 बारीक खेकडी निघाली. तर या बघा गडद्यात 3 शिंगट्या भेटल्या. अक्षराला सोडून देते त्यांना, कारण की त्या 3 शिंगट्यांचा काही एवढा काय खास आम्ही करणार नाही. तो छोड़ दिया जाएगा उनको. तर ते बघा गेले हातात आहे अक्षराच्या आणि पाण्यात गेली आता ती शिंगटी. बक्ष दिला होता ना इकडी. बघा आता दिसेल तुम्हाला सगळी जी की पकडले होते. नाही जास्त नाही, एक आहेत 3 तसे साईजला. 6 लावलेले. इकडं बघू शकता तुम्हाला दिसत असेल पाण्यात टोटल 7 खेकडे आहेत. बघू शकता कमीच भेटलेत तसे अक्षराला. अजून बघतो अक्षराला हाय काय गडद्यात, पण नाही आहेत एवढेच आहेत. सकाळची होती ती आज पकडलेली आणि आता आपल्याला अक्षराला काल पकडलेली दाखवणार आहे. डेंजर आहे ती बघा, खतरी खेकडी आहे बघू शकता. आणि ते दाडे कुठे आहेत दोघं, आणि हे खतरी आहेत एकदम. हे बघा कसले जाडे जाडे आहेत खेकडी. इथली आहेत ती एकदम खतरनाक आहेत. तर आजचा हा गडदे लावून खेकडी पकडण्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन कोकणातल्या व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.